नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या हवामान अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 23 जुलै रोजी वातावरणाच्या मधल्या थरात ईशान्य अरबी समुद्र ते पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावरून जात आहे. अंदाज आज दिनांक 23 जुलैपासून पुढील 3-4 दिवस कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारे उद्या दिनांक 24 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात, तसेच दिनांक 24 आणि 25 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी जिल्हे व पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर आज दिनांक 23 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने संबंधित सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उद्या दिनांक 24 जुलै रोजी पालघर, मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात, तर दिनांक 25 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात आणि दिनांक 26 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी जिल्हे आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भामध्ये दिनांक 25 आणि 26 जुलै रोजी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. राज्यात उर्वरित ठिकाणी पुढील 2-3 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने संबंधित सर्व ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आले आहेत. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी आज आणि उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 2-3 दिवस त्याची तीव्रता वाढून आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट क्षेत्रासाठी आज तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने आज ऑरेंज, तर उद्या 24 जुलै आणि परवा 25 जुलैला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने उद्या आणि परवा घाट विभागासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.